पाहायला मिळते. एका धावावर समाधान धावसंख्या झाली ती एक चेंडू पूर्ण होऊन एक अशी धावसंख्या पहिल्या षटकातला अप्रतिम अशी गोलंदाजी प्रसाद यांची पाहायला मिळते. आता मात्र सुरेख असा फटका, चेंडू जातोय सीमा रेषा पार, खणखणीत दणदणीत षटकार. पहिल्याच चेंडूवर दिप्पल यांनी स्ट्राईकला आलेल्याच पहिल्याच चेंडूवर मात्र मोठा फटका मारलाय. चेंडू सरळ सीमारेषा पार गेलेला आहे. 2 चेंडू पूर्ण होऊन 7 अशी धावसंख्या. मॅच बॉल आला. चला तर सामन्याला सुरुवात करायची आहे. 2 चेंडू 7 धावा झालेले आहेत. दिप्पल यांनी पहिल्याच चेंडूवर स्ट्राईकवर आल्याच षटकार ठोकला. तर तिसरा चेंडूचा मारा करताना प्रसाद. आता मात्र अप्रतिम असा चेंडू, निर्धाव चेंडू जी सांगता होताना पाहायला मिळते. अप्रतिम असा चेंडू टाकलेला आहे दिप्पल विरुद्ध प्रसाद असा हा सामना. पुन्हा एकदा चौथा चेंडूचा मारा. पुन्हा एकदा चेंडू टोळवलेला आहे रईच्या हॉस्पिटलच्या दिशेने. चेंडू गेलाय सीमा रेषा पार, खणखणीत दणदणीत षटकार. चार चेंडू पूर्ण होऊन 13 अशी धावसंख्या झालेली आहे. रवी 11 आणि जयेश घरत या संघाची. 5वा चेंडू पुन्हा एकदा. आता मात्र चेंडू टोळवलेला आहे आणि चेंडू जातोय. पुन्हा एकदा चेंडू गेलाय सीमा रेषा पार. डिपल यांनी मनसोक्त असं ठरवूनच आलेले आहेत डगआउट मधून की पहिल्या चेंडू पासूनच
आक्रमक फलंदाजी करायची आहे. पाच चेंडू पूर्ण होऊन 19 अशी धावसंख्या. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे पहिल्या षटकातला. पॉवर प्लेचा पुरेपूरा फायदा घेत असताना दिप्पल शाह. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातला प्रसाद. पुन्हा एकदा आता मात्र बीड झालेले अप्रतिम असा चेंडू. स्लो लेग ब्रेक टाकला होता चेंडू. अप्रतिम असा चेंडू टाकला होता जो निर्धाव चेंडू झालेले. आणि पहिल्या षटका अखेरीस धावसंख्या झाली ती 19. एक षटका अखेरीस. हरीश देशमुख साहेब यांचं माहीमच्या महाराजा चषकासाठी आगमन झालेलं आहे. कृपया करून व्यासपीठावर यायचं आहे. त्यांचं खूप खूप हार्दिक स्वागत आहे माहीमच्या महाराजा चषकाकडून. आणि मात्र दुसरा षटक घेऊन येतोय तो कोकणनगर गोविंद पथकाकडून आदित्य, ज्यांनी मगाच्या मॅच मध्ये अप्रतिम अशी कामगिरी आणि अप्रतिम अशी गोलंदाजी केली होती. त्याच्या अंगावर आपण पाहू शकतात मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट आहे. सामोरं तोंड करतो तो रोहन साळुंके. सुरेख असा चेंडू, तेवढंच सुरेख असं लेट कट घेऊन काढलेला चेंडू डिक्लेअर स्वरूपात. एका धाव समाधान. धावसंख्येत बरं धावसंख्या झाली ती 20. दोन्ही फलंदाज यांना या मैदानाचा पुरेपूर अनुभव आहे. दुसरा चेंडू. अप्रतिम असा चेंडू, परंतु अतिरिक्त धावसंख्येत बरं धावसंख्या झाली ती 21. एक चेंडू पूर्ण होऊन 21 अशी धावसंख्या. पुन्हा एकदा दुसरा चेंडूचा मारा करताना आदित्य सामोरं तोंड करतोय तो रोहन साळुंके. पुन्हा एकदा हा सुद्धा चेंडू बीट करत होता, परंतु तेवढंच लांब असं वळण घेतलं चेंडू. अतिरिक्त धावसंख्येत बरं धावसंख्या झाली ती 22. एक चेंडू पूर्ण होऊन 3 अशी धावा आलेल्या आहेत या पहिल्या षटकात. दुसऱ्या षटकात पुन्हा एकदा सुरेख असा चेंडू, तेवढंच सुरेख असं क्षेत्ररक्षण तिकडे प्रसाद यांच्याकडून पाहायला मिळते. निर्धाव चेंडू सांगता होताना पाहायला मिळते. 2 चेंडू पूर्ण झालेले आहेत आणि धावसंख्या झाली ती 22. तिसरा चेंडू, सुरेख असा फटका, परंतु एकाच धावर समाधान. धावसंख्येत भर धावसंख्या झाली ती 23. 3 चेंडू पूर्ण होऊन 23 अशी धावसंख्या. चौथा चेंडूचा मारा करताना ज्या डिप्पलने पहिल्या षटकात 3 षटकार ठोकले होते, तो डिप्पल आता स्ट्राईक एंडवर आहे. पुन्हा एकदा त्याच्या बॅट मधून चौथा षटकार पाहायला मिळतोय. अप्रतिम अशी फटकेबाजी चालू आहे. रवी 11 आणि जयेश घरत या संघाकडून डिप्पल यांच्या बॅट मधून सलगचा चौथा षटकार. अप्रतिम अशी फलंदाजी पाहायला मिळते. पाचवा चेंडू आदित्य यांचा. आता मात्र कट आउट. ज्या आदित्याला पाठच्या बॉलवर षटकार ठोकला होता, त्याच आदित्याने कमबॅक करून विकेट मिळवून दिला दिप्पल शाह यांचं, ज्यांनी सलग 4 षटकार ठोकले होते. तो डिप्पल शाह बॅक टू डक आउट. आता मात्र त्याची जागा घेऊन येण्यासाठी आलेले ते आनंद लोके. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातला. सामोरं तोंड करतोय तो आनंद लोके.
दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू, परंतु अतिरिक्त धावसंख्येत भर धावसंख्या झाली ती 30. 5 चेंडू पूर्ण होऊन 30 अशी धावसंख्या. शेवटचा चेंडू, दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा स्वीप पद्धतीचा फटका खेळून काढले. एका धावावर समाधान. धावसंख्येत भर धावसंख्या झाली ती 31. 2 षटका अखेरीस 31 अशी धावसंख्या. दोन षटक अखेरीस धावसंख्या झाली ती 31. एक गडी बाद. संघाचा तिसरा वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय तो अमित कोकण नगर गोविंद पथका संघाकडून. आणि समोर तोंड करतोय तो आनंद लोके. 2 षटका अखेरीस धावसंख्या झाली ती 31. पहिला चेंडू अप्रतिम असा चेंडू, तेवढं सुरेख असा टॅप केलेला आहे. पॉइंटच्या दिशेला चेंडू गेलाय डिक्लेअर झोन मध्ये. एका धावावर समाधान. धावसंख्येत भर धावसंख्या झाली ती 32. तिसऱ्या षटकातला दुसरा चेंडू, अमित यांचं सामोरे तोंड करताय तो आनंद लोके. आता मात्र पुन्हा एकदा सुरेख असा टॅप केलेला आहे ऑफसाईडच्या दिशेला. पुन्हा एकदा चेंडू जायला लागून मैदानात आलेला आहे. एका धावावर समाधान. धावसंख्येत पण धावसंख्या झाली ती 33. अप्रतिम अशी गोलंदाजी पाहायला मिळते अमित यांच्याकडून. 2 चेंडू आणि 2 धावा दिल्या अद्याप तरी. तिसरा चेंडू, पुन्हा एकदा सुरेख असा चेंडू. यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. रोहन यांनी मारण्याचा प्रयत्न पुरेपूर केला होता, परंतु चेंडू मैदानातच राहिलाय. एका धावावर समाधान. धावसंख्येत भर धावसंख्या झाली ती 34. 3 चेंडू पूर्ण होऊन 34 अशी धावसंख्या. तिसऱ्या षटकातला चौथा चेंडू घेऊन अमित समोर तोंड करतोय तो आनंद लोके. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेला खेळून काढलेला सुरेख असा फटका, परंतु एकच धाव भेटणार. 35 अशी धावसंख्या झालेली आहे. पाचवा चेंडू, अमित यांच्या समोर तोंड करतोय रोहन साळुंके. आता मात्र अतिरिक्त धावसंख्येत भर धावसंख्या झालेली 36. 4 चेंडू पूर्ण होऊन 36 अशी धावसंख्या. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत तिसऱ्या षटकातले. 5वा चेंडूचा मारा करताना अमित. आता मात्र सुरेख असं यॉर्कर पद्धतीचा चेंडू, तेवढं सुरेख असं प्लेसमेंट पॉइंटच्या दिशेला, तेवढं सुरेख असं क्षेत्ररक्षण, परंतु एक धाव काही रोखू शकत नाही. एका धावावर समाधान. धावसंख्येत भर धावसंख्या झाली ती 37. 5 चेंडू पूर्ण होऊन 37 अशी धावसंख्या. एक गडी बाद. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातला अमित यांचा. शेवटचा चेंडू, पुन्हा एकदा सुरेख असा खेळून काढलेल्या पॉइंटच्या दिशेला, तेवढं सुरेख असं क्षेत्ररक्षण तिकडे प्रसाद यांच्या माध्यमातून पाहू शकाल आपण. 3 षटक पूर्ण होऊन धावसंख्या झाली ती 38. सुरेख अशी गोलंदाजी आपण अमितच्या षटकामध्ये पाहिली. आता मात्र शेवटचं षटक पाहायचं कोण हाताळतंय. चौथं षटक, माफ करा, संघाचं चौथं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतोय तो आदित्य, ज्याने डिप्पल शहाचं मगाशी
मगाच्या षटकामध्ये वैयक्तिक स्वतःच्या पहिल्या षटकामध्ये विकेट घेतला होता. षटकारानंतरच आता मात्र पुन्हा एकदा आनंद लोके स्ट्राईक एंडवर आहेत. आदित्य यांना सामोरे तोंड करतील. मात्र पुन्हा एकदा अतिरिक्त धावसंख्येत बरं धावसंख्या झाले ते 39. चौथ्या षटकातला पहिला चेंडू, सुरेखाचा फटका पॉइंटच्या दिशेला, कव्हरच्या दिशेला. पायच्या 2 धावा घेतात की नाही, सहजरित्या 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. तिसरा धावा चोरटी घेण्याचा प्रयत्न आणि 3 धावा घेतलेल्या आहेत. आणि या चौथा ओव्हर थ्रो. खरोखरच गचाड असं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालेलं कोकण नगर गोविंद पथक संघाकडून. ही चेंडू पूर्ण धावसंख्या झाली ती 43. दुसरा चेंडू आदित्य यांच्या समोर तोंड करतोय तो रोहन साळुंके. हो हो, आता मात्र अप्रतिम असा चेंडू. एकाच ऍक्शन मध्ये गुगली बॉल टाकला, तो काही रोहनला समजला नाही. कट करण्याच्या नादामध्ये सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावलेला आहे. तिसरा चेंडू पुन्हा एकदा अतिरिक्त धावसंख्येत बरं धावसंख्या झाली ती 44. तिसरा चेंडू आता मात्र पुन्हा एकदा हलकासा लेट कट खेळला तिकडे. एका धावावर समाधान. धावसंख्येत बरं धावसंख्या झाली ती 45. 3 चेंडू पूर्ण होऊन 45 अशी धावसंख्या. चौथा चेंडू पुन्हा एकदा हिट करण्याचा प्रयत्न होता आनंद यांच्या बॅट मधून, परंतु लेग बाईच्या स्वरूपात सरांनी घोषित केलं डिक्लेअर झोन मध्ये लेग बाईस. एका धावावर समाधान. धावसंख्येत बरं धावसंख्या झाली ती 46. पाचवा चेंडू आता मात्र सुरेखाचा फटका, परंतु तेवढंच सुरेखाचा झेल पाहायला मिळाले तिथे कव्हरच्या दिशेला. सेहेचाळीस धावावर दुसरा गडी बाद. आता मात्र आनंद यांची जागा घेण्यासाठी आलेले ते हॅनॉय. शेवटचा चेंडू आणि हा देखील नोक घोषित केलाय पंचांनी. एष्ट्या उडवल्या होत्या, परंतु हा नोक घोषित केला पंचांनी. सुरेख असा चेंडू टाकला होता आदित्य यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला होता. शेवटचा चेंडू चौथ्या षटकातला. धावसंख्या झाली ती 47. पुन्हा एकदा अप्रतिम असा चेंडू, सुरेख चेंडूचा मारा करताना पाहायला मिळालेला आहे आदित्य यांच्या माध्यमातून. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. 4 षटक पूर्ण होऊन धावसंख्या झाली ती 47. रवी 11 जयेश घरत या संघाची. शेवटचं षटक घेऊन येतोय कोकण नगर संघाकडून ओमकार.
पुन्हा एकदा अतिरिक्त धाव. धावसंख्येत भर धावसंख्या झाली ती 48. शेवटचा षटकातला पहिला चेंडू. सुरेखाचा फटका, परंतु तिकडे सुरेखाचं क्षेत्ररक्षण तिकडे पाहायला मिळते. शेवटच्या षटकातला दुसरा चेंडू. ओमकार यांचा समोर तोंड करतो तो हॅनॉय. सुरेखाचा फटका, तेवढंच सुरेखाचं क्षेत्ररक्षण तिकडे पाहायला मिळतोय. एखाद्यावर समाधान. धावसंख्येत भर धावसंख्या झाली ती 50. दोन चेंडू पूर्ण होऊन धावसंख्या झाली ती 50. अजूनही चौथा चेंडूचा मारा करतोय, तिसरा चेंडूचा मारा करतोय तो ओमकार. आता मात्र सुरेखाचा फटका, पुन्हा एकदा चेंडू जातोय. बिग 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 सिक्सर. धावसंख्येत भर धावसंख्या झाली ती 56. 3 चेंडू पूर्ण होऊन 56 अशी धावसंख्या. चौथा चेंडूचा मारा करताना ओमकार समोर तोंड करतोय तो रोहन. पुन्हा एकदा, आता मात्र बॉक्स आउट. कमबॅक करताना पाहायला मिळतोय आपल्याला ओमकार. ज्या गोलंदाजांनी पाचच्या चेंडूवर षटकार खाल्ला होता, त्याच गोलंदाजांनी त्याच फलंदाजाला बॅक टू डग आउट. फलंदाजाचं नाव पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेला खेळून काढलंय. बॅट्समॅन नेम सर विशाल. एक रन. आता पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु विकेट गेलेला आहे. अप्रतिम अशी गोलंदाजी ओमकारची देखील पाहायला मिळालेली आपल्याला, परंतु धावाचा भला मोठा डोंगर कोकण नगर गोविंद पथक या संघासमोर ठेवलेला आहे. 58 धावाचं लक्ष्य 30 चेंडू मध्ये आपण पाहू शकाल. मृदुंगाचार्यामध्ये एक आपला नाकोडा मैदानात गीतेश तांबेचं देखील आगमन झालेलं आहे. बाबू सर, विनंती आहे, रिक्वेस्ट आहे, लवकर सामना चालू करायचा आहे. फलंदाजाचं नाव सांगायचंय.
तर आपण पाहू शकाल दोन फलंदाज कोकणनगर गोविंद पथकाकडून आलेले ते एका बाजूला स्ट्राईक एंडवर आहेत ते वरुण आणि नॉन स्ट्राईक एंडवर आहेत ते शुभम आणि आणि गोलंदाजी मार्कवर आहे तो देवा. सुरेख चेंडू यॉर्कर पद्धतीचा चेंडू, परंतु एका धावावर समाधान. धावसंख्येत बरं धावसंख्या झालेले ते एक एक चेंडू पूर्ण होऊन एक अशी धावसंख्या श्री गणेश हा मात्र केलाय वरुण यांनी. आता मात्र स्ट्राईक एंडवर आले ते शुभम. अप्रतिम असा चेंडू, वेग 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 आणि यष्टांच्या पाठी आपण पाहू शकाल सचिन राणे. पुन्हा एकदा तिसरा चेंडू. आता मात्र पुन्हा एकदा अतिरिक्त धावसंख्येत बरं धावसंख्या झाली ती दोन. दोन चेंडू पूर्ण होऊन दोन अशी धावसंख्या. पुन्हा एकदा अतिरिक्त धाव आणि त्याच्या मागे 22. दोन चेंडू पूर्ण होऊन चार अशी धावसंख्या. पुन्हा एकदा सुरेख असा चेंडू. आता मात्र यष्ट्या उद्ध्वस्त केलेल्या आहेत. काय गोलंदाजी करतोय देवा. आता मात्र रितेश स्ट्राईकला आले आणि आल्याला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु एज लागून एखाद्यावर समाधान. धावसंख्येत बरं धावसंख्या झाली ती 5. 4 चेंडू पूर्ण 5 अशी धावसंख्या. पूर्ण पुन्हा एकदा अतिरिक्त धाव. धावसंख्येत बरं धावसंख्या झाली ती 6. 4 चेंडू पूर्ण 6 अशी धावसंख्या. 5वा चेंडूचा मारा. सुरेखाचा फटका मिड विकेटच्या दिशेला. तेवढं सुरेखाचं क्षेत्ररक्षण तिकडे अमित घारगे उर्फ लाडू यांच्याकडून पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातला. धावसंख्या झाली ती 7. एक गडी बाद. तर मात्र पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. तेवढं सुरेखाचं क्षेत्ररक्षण तिकडे दीपल यांच्याकडून पाहायला मिळते. पहिल्या षटकाखेरीस धावसंख्या झाली ती 8. एक गडी बाद. अजूनही 50 धावांची गरज. 24 चेंडू मागे. आता मात्र गोलंदाजी मार्कवर आहेत ते आनंद लोके. लोके दुसरा षटक घेऊन येतो. वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक आनंद. आता मात्र पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. पुढे येऊन सरळ एसटीची झाले ते रितेश. बॅक टू डगआउट. 8 धावा पूर्ण होऊन धावसंख्या झाले ते 8 आणि 2 गडी बाद. तर रितेश यांची जागा घेण्यासाठी पुन्हा एकदा रितेश कांबळे. अजूनही 50 धावांची गरज. आता मात्र अतिरिक्त धावसंख्येत बरं धावसंख्या झाली ती 9. निर्धाव चेंडूची सांगता.
होताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा एसटीची एक्स्ट्रा चेंडू वाईट घोषित केला पंच बाबू सर यांनी. बाबू सर बॉल काउंट. रितेश तर मात्र पुन्हा एकदा सुरेख असं बिग हिट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा अतिरिक्त धावसंख्येत बरं धावसंख्या झाली ती 11. तिसरा चेंडू बिग हिट करण्याचा वारंवार प्रयत्न करतोय गौरेश. दोन चेंडू पूर्ण धावसंख्या झाली ती 11. 3 गडी बाद. 4 चेंडू झालेत. पण नाही दिसत. 4 चेंडू पूर्ण झालेत. सर 4 बॉल झालेत. 4 बॉल झालेत. बाबू सर 4 बॉल झालेत. पाचवा चेंडू मात्र पुन्हा एकदा सुरेख असा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु सुरेख असा झेल तिकडे पाहायला मिळतोय एसटी रक्षक सचिन राणे यांच्या माध्यमातून. तो वरुण यांची जागा घेण्यासाठी आले आहेत ते फलंदाज अमर. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातला आनंद यांचा. पुन्हा एकदा अतिरिक्त धावसंख्येत बरं धावसंख्या झाली ती पुन्हा एकदा हळूच असं कट केलाय पॉइंटच्या दिशेला. दोन ओव्हर पूर्ण होऊन 14 अशी धावसंख्या. आता मात्र तिसरा षटक घेऊन येतोय तो अमित. संघाचं तिसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय तो अमित. तिसऱ्या षटकातला पहिला चेंडू अमित यांचा परंतु पहिल्या चेंडूवर यष्टा उद्ध्वस्त करून टाकलेले अमित यांनी. अप्रतिम अशी गोलंदाजी यॉर्कर पद्धतीचा चेंडू. अमित गारगे उर्फ लाडू आणि पहिल्याच चेंडूवर मात्र यष्टा उद्ध्वस्त केलेत. दुसरा चेंडू आणि आता मात्र चेंडू जातोय सरळ सीमा रेषा पार. खणखणीत दणदणीत षटकार. ओमकार यांनी आले आल्याच आपला टोले जंग षटकार ठोकलेला आहे अमित गारगे यांच्या विरोधात.
एकदा. आता मात्र पुन्हा एकदा अतिरिक्त धावसंख्येत बरं धावसंख्या झाली ती 21. तिसरा चेंडू अमित यांचा. थर्ड अंपायर घोषित केलं पंचांनी. सॉफ्ट सिग्नल नट आउट आहे. बावीस झालेत 22. चौथा चेंडू पुन्हा एकदा अतिरिक्त धावसंख्येत बरं धावसंख्या झाली ती 23. 15 चेंडू आणि 36 धावांची गरज. मात्र स्ट्राईक एंडवर येते आदित्य. पुन्हा एकदा सुरेखाचा फटका, परंतु बॉक्स आउट झालेले फलंदाज. चार चेंडू पूर्ण होऊन 23 अशी धावसंख्या. अजूनही 14 चेंडू मध्ये 35 धावांची गरज. आता मात्र फलंदाजीसाठी आले ते प्रसाद. पाचवा चेंडू सुरेखाचा चेंडू अमित यांचा. निर्धाव चेंडू, शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातला. पुन्हा एकदा सुरेखाचा फटका, झेलबादची संधी तिकडे आणि झेलबाद. अप्रतिम असं क्षेत्ररक्षण तिकडे रोशन यांच्याकडून पाहायला मिळते आणि अप्रतिम अशी गोलंदाजी अमित घारगे यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. या षटकामध्ये 9 धावा खर्च करून 4 विकेट घेतलेत अमित घारगे यांनी. नाव काय? आणि नवीन गोलंदाज चौथं षटक घेऊन येतोय तो रितेश. यष्ट उद्ध्वस्त ऑलआउट झालेले आहेत. अमित घारगे कुठेही असतील त्यांनी समालोचन कक्षाकडे यायचे. अमित मॅन ऑफ द मॅच कोण आहे? तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे रवी 11 जयेश घरत या संघाकडून अमित घारगे उर्फ लाडू, ज्यांनी आपल्या वैयक्तिक पहिल्या एका षटकामध्ये 9 धावा खर्च करून 4 गडी बाद घेतलेले आहेत. तोच अमित घारगे या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. अमित घारगे उद्याच्या मॅचचे अपडेट्स द्यायला या.